यानंतर मी विनंती करतो फार्म सेतू टेक्नॉलॉजीचे सर्व ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभत राहिलेलं आहे, डॉक्टर सचिन सेंडे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, गुड आफ्टरनून. माझा आवाज येतो सगळ्यांना? आता आहे ओके. राही सीडचे फाउंडर आदरणीय रामरावजी जाधव, माझे मित्र आणि राही सीडचे CEO राहुल जाधव, पुढे राहुल जाधव, राही सीडचा सर्व परिवार, कुटुंबीय, टीम आणि व्यासपीठावर बसलेले सगळे आदरणीय. तसं बघायला गेलं तर मला ज्यावेळेस सांगितलं गेलं की मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मी थोडा विचार करतो की एक्झॅक्टली का बोलायला पाहिजे किंवा काय विचार का मांडायला पाहिजे. तर तसं बघायला गेलं तर आज इथे व्यासपीठावर माझ्यापेक्षा प्रचंड जास्ती अनुभव असलेले व्यक्ती आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. तरी पण मी 3 विचार मला थोडेसे समोर मांडायचे आहेत आणि त्याच्यामधला जो तिसरा शेवटचा जो विचार आहे तो थोडासा राही आणि राहुल जाधव यांच्याशी निगडीत आहे. तर ते पहिले 2 जे पॉइंट्स आहेत त्यात एक आहे नेशन बिल्डिंग आणि दुसरा आहे इकोसिस्टम. नेशन बिल्डिंगचा थोडासा कॉन्टेक्स्ट देतो मी. बेसिकली आम्ही सगळे सहकारात वाढलेली मुलं आहोत. म्हणजे गावाकडं शुगर फॅक्टरी, सहकारी संस्था, पोल्ट्री, कोऑपरेटिव्ह पोल्ट्री, कोऑपरेटिव्ह डेअरी असं आम्ही लहानपणापासून बघितलं आहे आणि त्यांच्यामुळे आमची शिक्षणं पूर्ण झाली, त्यांच्यामुळे आम्ही पुढे गेलो. त्यामुळं सहकार हा पश्चिम महाराष्ट्र किंवा आम्ही जिथून आलो माळशिरस, सिंदापूर या एरियामध्ये त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती आम्ही बघितलेली आहे लहानपणापासून. आणि एक सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस कारखान्याचं ऊसाचं बिल निघायचं त्यावेळेस एक गावामध्ये एक नवीन तो थोडासा वेगळा असायचा, हुरहुर असायची, एक चांगली एक्साइटमेंट असायची. तर ती आम्ही लहानपणापासून बघितलेली आहे. शंकरनगरला गेलो तर तिथे त्यावेळेस मॉल होते, त्यावेळेस शॉपिंग व्हायची, ट्रॉलीज असायच्या. तर असं सर्व चित्र पहिल्यापासून बघितलेलं आहे आणि तो एक सिस्टमॅटिकने जो आला रुरल इंडियामध्ये किंवा रुरल महाराष्ट्रामध्ये आम्ही लहानपणापासून बघितलं आहे. तर हा थोडासा तो नेशन बिल्डिंगचा भाग आहे. आता गेल्या 35 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण त्या सहकार चळवळीचं काय झालं वगैरे आपण तिथे जायचं नाही. आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे की आता ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती प्रायव्हेट एंटरप्राइजेसवरती आलेली आहे. म्हणजे ज्या काही प्रायव्हेट एंटरप्राइजेस आहेत तर त्यांनी ही जी काही वेल्थ क्रिएट करायची रुरल इंडियामध्ये किंवा भारतामध्ये तर ती करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी एम्प्लॉयमेंट क्रिएट करणे, त्यासाठी R&D टेक्नॉलॉजी, नवीन प्रयोग करणे आणि देशाची डेव्हलपमेंट करणे, देशाची प्रगती करणे हे एक अनिवार्य आहे. कारण आता जे काही जिओ पॉलिटिक्स तयार होत आहे जगामध्ये तर त्यासाठी भारताला आपली स्वतःची टेक्नॉलॉजी, स्वतःची सिस्टम्स ह्या करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे पुढचं सर्व जे काही फ्युचर आहे AIचं असेल, नॉन AIचं असेल तर ते सगळं त्याच्याशी निगडीत आहे. तर तो पहिला झाला नेशन बिल्डिंगचा भाग. दुसरा जो भाग आहे तो इकोसिस्टमचा भाग आहे. इकोसिस्टमचा अर्थ असा की मी आता गेले जवळपास 2005 पासून UK मध्ये केम्ब्रिजमध्ये आहे. तर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी हे जी काही सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे जगातली, टॉप 3 मध्ये येते. तर ते केम्ब्रिज जे शहर आहे तर त्या शहराची लोकसंख्या साधारणपणे 1.5 ते पावणे 2 लाख आहे. फक्त 1.5 ते पावणे 2 लाख. म्हणजे आपल्याकडं एक मोठं गाव किंवा तालुक्याची तेवढी एक लोकसंख्या आहे. पण त्याची जी इकोसिस्टम आहे, कमर्शियल हे आहे, अॅन्युअल ग्रोथ किंवा अॅन्युअल साईज आहे इकॉनॉमीची फक्त केम्ब्रिजची ती 650 बिलियन पाऊंड आहे. ठीक आहे. 1 पाऊंड आज 125 रुपयाला सुरू आहे, 124 रुपयाला सुरू आहे. तर तुम्ही त्याचं गणित लावू शकता. 1 बिलियन मध्ये 9 शून्य आहे. तर फक्त 1.5 ते पावणे 2 लोकसंख्या असलेली एक सिटी तेवढी 650 बिलियन पाऊंडाची इकॉनॉमी तयार करू शकतं हे मी माझ्यासमोर बघितलेलं आहे. आणि ते फक्त कशामुळे झालेले, ते इकोसिस्टममुळे झालेले. इकोसिस्टम म्हणजे काय? केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे, तिथे रिसर्च होतो, त्याच्यातून स्टार्टअप्स तयार होतात. मग त्याला जी लागणारी फायनान्सिंग आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये लॉयर्स आहेत, तर हे सगळं रेडीली अवेलेबल आहे.
त्यामुळे एखाद्याने PhD केली तिथे किंवा इव्हन अंडरग्रॅज्युएट डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केली आणि त्याच्या डोक्यामध्ये काही आयडिया असेल तर ती पुढे जाण्यामध्ये लगेच त्यांना मदत होते, कारण ती इकोसिस्टम त्यांना मदत करते पुढे जाण्यामध्ये. किंवा आयडिया व्हॅलिड आहे किंवा पुढे जाऊ शकते नाही जाऊ शकते हे तिथे व्हॅलिडेशन त्या इकोसिस्टम लगेच होऊन जातं. तर एक हे दोन भाग मी आज तुमच्या समोर मांडतोय, कारण काय की आम्ही ज्यावेळेस राही सीड्सकडे आलो, साधारणपणे मला वाटतं 2022 मध्ये राहुलची आणि माझी पहिल्यांदा ओळख झाली. इथं आपले जे चंदनाची बाग आहे तिथे जुनं ऑफिस जे आहे तिथेच आम्ही गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर पहिली एक चर्चा झाली. आम्ही थोडासा बिझनेस बघितला. तुम्ही जे बॉक्सचं डिझाईन सांगितलं पुण्यामध्ये बनवलेलं, तर तो बॉक्स आम्ही त्यावेळेस आम्हाला दाखवला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे असं लूज बियाण्यापासून आपण पॅकेजिंगमध्ये 1 किलो पॅकेजिंगमध्ये ब्रँडेड बियाणं कसा तयार करतो, आपला ब्रँड कसा करतोय ही एक कॉन्सेप्ट आम्हाला सांगितली. मग आम्ही तो एक विचार घेतला आणि त्याच्यानंतर भरपूर डिस्कशन झाले आणि त्याच्यामध्ये आम्ही मग पहिलं हे केलं की बाबा याला आपण एक भारतातला पहिला फुल्ली ट्रेसेबल सीड बँड बनवू त्या बॉक्सला. तर अशी आपण एक टेक्नॉलॉजी घेऊन येऊ. तर आम्ही एक साधारणपणे 2023 पासून मग त्या टेक्नॉलॉजी काम करणं सुरू केलं आणि या जवळपास एक 3-3.25 वर्षांचा आमचा राहुल आणि राही सीड्सचा परिवार आहे त्यांच्याबरोबर आमचा प्रवास झाला. आणि त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा तो आम्ही फुल्ली ट्रेसेबल इंडियातला पहिला ओनियन सीड बँड बनवला. आणि आता जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे की बाबा इंडियाज फर्स्ट फुल्ली टेक्नॉलॉजी एनेबल्ड इंडिपेंडेंट सीड ब्रीडर. म्हणजे काय की पूर्ण टेक्नॉलॉजी हा बिझनेस रन करायचा. म्हणजे टीम तर आहेच, पण टीमला एनेबल करण्यासाठी जी काही खाली रेल लागते, ट्रेन ट्रॅक लागतात, तर ती टेक्नॉलॉजी आहे. आणि अशा उद्देशाने आम्ही मग पुढची पावलं उचलायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये भरपूर सर्व इंटरॅक्शन झाले, भरपूर काही डिस्कशन झाले, भरपूर पॉइंट्स असे असतात की काय झालं, भूषणनी जे म्हटलं की आत्ताही सांगायला थोडंसं इझी वाटतं, पण जे रिअल मोमेंट्स असतात भरपूर फ्रस्ट्रेशन असतं, भरपूर हार्डवर्क करावं लागतं. आणि तो असा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर शिकायला मिळालं राही सीड्सकडून किंवा राहुल जाधव असतील, त्यांचे वडील असतील, यांच्याकडून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. आणि हे शिकणं कसं आहे की त्यांचा जो प्रवास बघितला ऐकला, आता जे समीरनी सांगितलं की हा जो सगळा प्रवास आहे आणि तो आम्हाला कळायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला पण एक नवीन शिकायला मिळालं, एक इन्स्पिरेशन मिळालं, एक नवीन डायरेक्शन मिळाली. ठीक आहे. तर हा बेसिकली हा काय की हा इकोसिस्टमचा भाग आहे. आणि आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस असे काही लोक येतात, काही टीम्स बरोबर येतात, इंडिव्हिज्युअल्स येतात, ते वेगवेगळे एक्सपर्टीज घेऊन येतात. कुणी टेक्नॉलॉजी घेऊन येतं, कुणी बिझनेस घेऊन येतं, कुणी फायनान्स, अकाउंट्स, लॉ, असे सगळे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस अशा इकोसिस्टममध्ये कंपनीज तयार सुरुवात होतात. आणि मला वाटतं हा जो नेशन बिल्डिंग आणि इकोसिस्टमचा कॉन्सेप्ट आहे तो इथे राहीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि इथून पुढे बघायला मिळेल. आणि या 3 गोष्टीवरती मला वाटतं थोडंसं एक माझा विचार मांडायचे होते. आणि या विचारांबरोबर मला असं वाटतं की पुढे जे आपल्याला काय जायचं आहे, अजून भरपूर प्रवास बाकी आहे. आत्ता सुरुवात झालेली आहे. राही सीड्सला अजून भरपूर पुढे जायचं आहे, भरपूर प्लॅन्स आहेत, भरपूर स्वप्न आहेत. ठीक आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं की एक एक्झिक्युशन आणि इम्प्लिमेंटेशन हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते एक्झिक्युशन आणि इम्प्लिमेंटेशनसाठी टीम, टेक्नॉलॉजी आणि कॅपिटल या 3 गोष्टींची जरूरत असते. तर मला वाटतं आता राही सिस्टमची जी काही इकोसिस्टम तयार झालेली आहे, या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, टीम आहे, टेक्नॉलॉजी आणि कॅपिटल आहे, 3 लेव्हरेजेस जे असतात लागणारे ते तिन्ही अवेलेबल आहेत. पुढे अजून लागणार असतील ते अजून अवेलेबल होतील. आणि अशी एक आशा व्यक्त करून मला असं वाटतं की मी सर्वांचे आभार मानतो, राहुल जाधव आणि टीमचे आभार मानतो. आणि मला आपण इथे इन्व्हिटेशन दिलं, माझे मनोगत मांडायची एक संधी दिली, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमची अशीच प्रगती हो आणि त्यासाठी फ्युचरसाठी ऑल द बेस्ट.